नमस्कार मंडळी. चिकन म्हटलं की खूप सारे पदार्थ येतात. चिकनमध्ये खूप प्रकारचं चिकन बनवलं जातं. परंतु आज आपण एकदम वेगळा असा पदार्थ बनवतोय, तो म्हणजे मलाई गार्लिक चिकन फ्राय. खूपच टेस्टी होतो आणि हा मेन पदार्थ म्हणजे मिस्टरांनी बनवलेला आहे त्यांच्या पद्धतीने आणि मी पहिल्यांदाच चाखलेला आहे. तर चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा ही टेस्टी चिकन रेसिपी शेअर करावी. दिसायला अप्रतिम दिसते, खायला तेवढीच टेस्टी आहे किंवा तुम्ही कधी खाल्ली नसेल अशा प्रकारची. तर याचं नाव म्हणायला खूपच अवघड आहे, परंतु रेसिपी बघताल तर करायला सोपी आणि खायला खूपच भन्नाट आहे बरं का. तर बघू शकता मस्त चिकन मस्त बनवलेलं आहे मिस्टरांनी. तर चला आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे. लसूण आणि अद्रक बारीक तुकडे करून घेतले. लसणाचे जे सालं वगैरे असतात ते जास्त काढायचे नाहीत, निम्मे सालं तसेच ठेवायचे आहे, थोडेफार काढून घ्यायचे. त्यानंतर त्याला असं ठेचून घ्यायचं. त्यानंतर 2-3 मिरच्या कट करून घेतल्या आणि कढीपत्ता. त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं. या रेसिपीसाठी तेल जरा जास्तच लागतं. त्यानंतर थोडंसं मॅशरने क्रश करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. तर आपण ही रेसिपी जी आहे ती चिकन गार्लिक मलाई फ्राय बनवतोय, त्यामुळे त्यासाठी ना लसूण आपला खूप लागणार आहे. त्यामुळे लसूण आणि तेल भरपूर घालायचं. तर इथे तेल टाकून घेतलं. त्यामध्ये जो लसूण आणि अद्रक थोडंसं चेचून घेतलेलं होतं ते सुद्धा टाकून घेतलं. कढीपत्ता टाकून घेतला. आता मिरच्या कट करून घेतलेल्या होत्या, ते मिरच्यासुद्धा यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता ही रेसिपी जी आहे ती मी पहिल्यांदाच खाल्लेली आहे आणि खूप सोपी आहे करायला. आता थोडासा लसूण थोडासा ब्राउनिश झाला की यामध्ये लगेच चिकन टाकून घ्यायचं आणि मसाले वगैरे जे आहेत ते आपण वरनं टाकणार आहोत. त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण बिलकुल ठेवायचं नाही. मीडियम गॅसवरती हे आपलं शिजवून घ्यायचं आहे. खूपच टेस्टी हे चिकन होतं. तर आणि कंटिन्यू हलत राहायचं आहे. 2-3 मिनिटानंतर लगेच हलवून घ्यायचं, कारण खाली लागण्याची खूप शक्यता असते. आपण पाणी वगैरे काहीच टाकणार नाही यामध्ये. तर बघू शकता कलर याचा चेंज झालेला आहे. आता पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे खाली लागणार नाही. त्यासाठी आपल्याला याला हलवत राहायचं आहे आणि कंटिन्यूसुद्धा हलवायचं नाही, 2-3 मिनिटाने हलवायचं आणि मीडियम गॅस असला की खालीसुद्धा लागत नाही. तर चला आता थोडंसं फ्राय झालेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात. इथे थोडीशी हळद टाकून घेतली. त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकला, धनिया पावडर टाकलेली आहे. त्यानंतर थोडंसं किंचितसं आपलं म्हणजे अर्ध्या चमच्यापेक्षा सुद्धा लाल तिखट टाकून घेतलं. त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला टाकला. धने पावडर टाकलेली आहे यामध्ये आणि घरचा जो मसाला होता गरम मसाला घरी बनवलेला तो सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे. थोड्या थोड्या प्रमाणामध्ये, जास्त तिखट करायचं नाही, थोडे थोडे मसाले टाकायचे आहेत. तर आता सगळे मसाले टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं. एकदा बनवाल तर तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने हे चिकन बनवून खाल, खूपच टेस्टी बनतं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं. तर मस्त असं आपलं आता मिक्स करून झालेलं आहे आणि कंटिन्यू या मसाले टाकल्यावरती सुद्धा आपल्या मीडियम गॅसवरतीच ठेवायचं आणि अधूनमधून हलवत राहायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची. तर बघू शकता दिसायला काय भन्नाट चवीचं दिसतं, खूप झटपट तयार होतं. कोणी पाहुणे वगैरे येणार असेल स्टार्टर म्हणून तुम्ही नक्कीच हा पदार्थ बनवू शकता. करायला खूप सोपा आहे, झटपट तयार होतो. तर बघू शकता एकदम मस्त तेल सुटलेलं आहे. आता हे तेल, आता तुम्ही म्हणताल की हे जास्त तेल झालेलं आहे, तर आपण यामध्ये मलाई ॲड करणार आहोत. त्यामुळे मलाईमध्ये मिक्स होईल आणि ती जी तर्री म्हणजे रसा तयार होणार आहे मलाईचा, तो खूपच टेस्टी लागतो. चपातीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता, खूपच छान लागतो. तर बघू शकता मस्त आपलं मस्त चिकन इथं फ्राय झालेलं आहे. तर इथं अमूलचं फ्रेश क्रीम घेतलेली आहे, म्हणजेच मलाई आपली क्रीम घेतलेली आहे. तर आता यावरती टाकून घ्यायची. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्तसुद्धा टाकू शकता. तर इथे मलाई टाकून घेतलेली आहे, म्हणजेच आपली क्रीम आहे. एकदम फ्रेश क्रीम घ्यायची. त्यानंतर क्रीम टाकून घेतली आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. आता ही क्रीम जी आहे ती तेलामध्ये मिक्स होईल आणि खूपच टेस्टी लागेल. तर तुम्ही अजूनसुद्धा टाकू शकता आणि मिस्टरांनी पहिल्यांदा अशी रेसिपी ट्राय केली. आता अजून मलाई टाकून घेतली आणि पुन्हा मिक्स करून घेतलं. तर आपलं चिकन जे आहे त्यालासुद्धा तेल सुटत असतं. तर बघू शकता मस्त आपलं चिकन इथे फ्राय झालेलं आहे, काय अप्रतिम दिसत आहे. तर आता हे जर रस्सा जो आहे खाली
किंवा तेल वाटत असेल तुम्हाला, ती मलाईमध्ये मिक्स झालेलं आहे, त्यामुळे खूपच छान चव आलेली आहे. आणि लसूण अद्रकसुद्धा त्यामध्येच आहे, त्यामुळे तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा भातासोबत. तर चला, आपलं तयार झालेलं आहे. याला करायला साधारणतः 25 ते 30 मिनटं लागलेले आहे कमी गॅसवरती. तर मस्त घेतले आणि सगळ्यांनी ताव मारला आहे बरं का, कांदा लिंबू मस्तपैकी. खूपच छान लागलं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा.